नमस्ते। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही गेलो गावाला बैलपोळा साजरा करायला। पण त्याआधी आम्ही गेलो शेतात, जिथे पावसामुळे विहिरीला भरपूर पाणी आलं होतं आणि त्या विहिरीत उडी मारायची इच्छा होत होती। घराकडे परत जाताना जोरात पाऊस चालू झाला। मग आम्ही धावत पडत एका शेडकडे गेलो। विदर्भातला पाऊस विदर्भातल्या लोकांनाच माहिती आहे। या पावसामध्ये काम तर करूच शकत नाही की कधी कोणती वीज अंगावरती पडेल सांगताच येत नाही। आता इतका पाऊस पडला की आमच्या घरात एक मोर सुद्धा आला। बिचारा मोर जंगलातून हरवून आमच्या गावामध्ये भटकत होता। बैलपोळ्याला सगळ्यांच्याच घरी एक मातीचा बैल बनतो, म्हणून आम्ही पण शेतातून माती आणली, लागलो बैलांची जोडी बनवायला आणि रात्री त्यांची पूजा सुद्धा झाली, ज्याला खांदे शेकणं म्हणतात। ज्या खांद्यांवरती वर्षभर तो बैल हजारो किलो वजन घेऊन चालतो, त्याची पूजा केली जाते। मग दुसरा दिवस म्हणजे पोळ्याचा दिवस। मस्त मस्त पुरणपोळी जेवायला भेटते आणि मस्त बैलांची आंघोळ करून त्यांना पोळ्यासाठी तयार करतात।